बदलापूर येथील 4 वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्यंत संतापजनक लैंगिक शोषण तसेच संपूर्ण महाराष्ट्रात महिलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरुद्ध महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला। तसेच शासन स्तरावर आरोपीस कठोर कारवाई करावी व अशा होणाऱ्या घटनांचा पायबंद घालण्यात यावा, यासाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी तहसीलदार राजेंद्र इंगळे यांना निवेदन दिले। लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी संतोष सिंह सेंगर, पांढरकवडा, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ। मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र संपूर्ण राज्यामध्ये अल्पवयीन मुलीचे बलात्कार असो की अजून अनेक प्रकारचे मोठमोठे गुन्हे असो, हा सरकारच्या कोणत्या प्रकारचा वचक राहिलेला नाही आहे। त्याच्यामुळे खूप जास्त घटना हे ते घडत आहेत। त्या घटनेचा निषेध म्हणून कोणत्या आरोपीला सरळ चौकामध्ये फाशी देण्यात यावी, अशा ह्या मागणीसाठी आम्ही आज महाविकास आघाडीच्या तर्फेने आज आम्ही इथे मूक मोर्चाचे आयोजन केले होते व माननीय तहसीलदार साहेबांना ते निवेदन दिले। काही दिवसा अगोदर बदलापूरमध्ये एक अतिशय ज्या लहान मुली आहेत त्यांच्यावर जे अत्याचार करण्यात आले आणि तसंच गेल्या आपण काही दिवसांमध्ये महाराष्ट्रभर या अशा घटना ज्या आहेत ते खूप वाढलेल्या आपल्याला माहिती आहे आणि म्हणून कुठंतरी कायदा आणि सुव्यवस्था याचा धाक कुठं राहिला नाही आहे आणि म्हणून या सर्व बाबींचा निषेध म्हणून आम्ही इथं आज तहसील समोर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसमोर आम्ही बसून निषेध नोंदवला आणि तसं तहसीलदारांना निवेदन दिलं की कायदा आणि सुव्यवस्था सुधारली पाहिजेत आणि या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे। लोकनायक न्यूज